नमस्कार, जेतू जेतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा भरभरून स्वागत। बंधू भगिनींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया दीप अमावस्येविषयी माहिती जाणून घेऊया, अचूक पूजाविधी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दीप अमावस्या, कोणी कोणी या अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात, परंतु सर्वांना हात जोडून विनंती आहे की हिंदू धर्मातील पवित्र सणांचे विडंबन करू नका। गटारी नव्हे तर गताहारी अमावस्या असेच खरे नाव आहे या अमावस्येचे। चला तर पाहूया विस्तृत माहिती। आषाढी एकादशी पासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात, त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते। या वर्षी दीप अमावस्या 4 ऑगस्ट या दिवशी साजरी केली जाणार आहे। यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होत आहे, त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजेच 4 ऑगस्ट ही तारीख दीप अमावस्येची आहे। या अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हणतात। पाहूया आषाढ अमावस्येचा पूजाविधी। घरातील दिव्यांना दूध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे, पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत आणि त्यांची पूजा करावी। याच दिवसापासून पत्रींचे महत्त्वही सुरू होते। आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी, गोडाचा नैवेद्य अर्पण करावा, आपल्या घरातील मुलांचे औक्षण करावे। दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी। या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते। पूजेमध्ये पक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो। त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात। ती प्रार्थना अशी: दीप सूर्याग्नि रूपस्त्वं तेजसः तेज उत्तमं ग्रहाण मत्कृतां पूजां सर्व कामप्रदो भवाः। म्हणजेच, हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। अशा प्रकारे पूजेची मांडणी करून प्रार्थना करून झाल्यानंतर दीप अमावस्येची कथा ऐकली जाते। ती कथा आपणही ऐकूया कथा दीप अमावस्येची। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता, त्याला एक सून होती। तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला, आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। त्यांनी त्याच रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासू सासऱ्यांनी दिरांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली। हिचा रोजचा नेम असे: रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघून गेल्यानंतर ते सर्व बंद पडलं। पुढं ह्या अवसेचा म्हणजेच दीप अमावस्येचा दिवस होता। त्या दिवशी राजा शिकारीहून घरी येत होता। एका झाडाखाली तो मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत आणि एकमेकांशी गप्पागोष्टी करत आहेत। कोणाचे घरी जेवावयास काय होते, कोणाचे घरी पूजा कशी केली, या बाबतीत गंमतदार गप्पागोष्टी चालू होत्या। सर्व दीपकांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो, माझा थाटमाट जास्त असायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्यांची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। तिने आपल्यावरचा प्रमाद टाळला,
पण इकडे उंदरांनी विचार केला का हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार करून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी दिरांनी निंदा केली आणि घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. हा सर्व वृत्तांत, हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा काहीही अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष काही पाहिले काय म्हणून चौकशी केली आणि सर्व गोष्टींची खात्री झाल्यानंतर राजाने तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचाही टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही दीप अमावस्येची कथा. बंधू भगिनींनो, या वर्षीची दीप अमावस्या तुम्हा आम्हासाठी सर्वांसाठी शुभ वार्ता घेऊन येऊ एवढीच दीपकांपाशी प्रार्थना. बंधू भगिनींनो, अशी ही दीप अमावस्या. ही दीप अमावस्या गटारी अमावस्या नसून ती गताहारी अमावस्या आहे. गत आणि आहार या 2 शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजेच गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहाराचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो. श्रावण महिन्यात मद्यपान, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असतात. याशिवाय श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. म्हणूनच या अमावस्येला गतहारी अमावस्या असे म्हणतात. अशा या शुभ फलदायी दीप अमावस्येला दीपदान का करतात? चला तर मग जाणून घेऊया. दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असे म्हणतात आणि या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व असते. या दिवशी दीपदान करण्याने अकाली मृत्यू टळतो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान करतात. घरगुती वाद टाळण्यासाठी हे दीपदान महत्त्वाचे ठरते. आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावे. धन समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपदान या दिवशी केले जाते. बंधू भगिनींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच माझ्या जयतु जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जयतु जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बाजूला असलेले बेल बटनही प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर समजतील. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.